कुणाच्या सत्य कुण बोलवी तो हरी विना कुण बोलवी तो हरी विना. बघा हे शरीर त्याच्या सत्याने चालले. म्या चालविल्या भिंती चाले, म्या बोलविला सूर्य बोले. बघा त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. आपण नुसतं मूर्ती लोकांमध्ये आल्या का बाबा नुसतं ताटचे ताट कसे जरा म्हणून ताटचे हा बाबा ताटचे ताट थोडासा काय आलं का गाडी बाबा हा ताटचे ताट हा. पण त्याचे काय आहे का त्याच्या सत्तेशिवाय. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे मालक नाही. तो मालक आहे जगाचा चालक मालक अखंड ब्रह्मांड नायक तू आहे. ऐसा तू वर्म हे जानुनी शरण मी आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी प्रपंचाचा तो धनी आहे. आता 41 दिवस झाले. ऐका ना दादा गोड चिंतन आहे. 41 दिवस आहे. हा जीवात्मा बघा प्रवासाला लागलेला आहे. हा आत्मा प्रवासाला लागलेला आहे. नाही प्रवास करत असताना बघा वरती गेला स्वर्गात गेला. गेल्यानंतर बघा पहिला स्वर्ग जो आहे तो यमाचा स्वर्ग आहे. कोणाचा? यमाचा. तो माझा देहूबाबा होता. देहूबाबा होता तर दक्षिणेच्या याच्या यमाचं सुद्धा धोतर पाटलं होतं. कोणाला पाहून? ते देहूबाबाला. देहूनिवासी तुकोबाला. तुकाराम तुकाराम नाम घेते कापे यम. आपल्याला लगेच है की नाही. काय आपण साधनाच केली नाही ना बाबा. केली का साधना काही? जगाताळ खाये माता दिला पाये.
माथा दिला पाये, ते तुकोबा होते. आपण नाही, आपल्याला तर लगेच सोडत नाही. जर आपण काही इथं साधना केली नाही ना तर पुढच्या पट्टीत आपल्याला बाबा यमाचे किंकर झोडती मारती. आपल्याला आशे नेती का? आशे नेणार नाही. बघा तिथं गेल्यानंतर बघा यमाच्या तिथे ठेवल्यानंतर बघा जशी बाबा इथे हे आहे ना गोड्या पाण्याची नदी. आता बघा आताच्या जमान्याचं बोलतो, तुमचा आमचा जन्म झाला दवाखान्याच्या खाटेवर, त्यावेळेस दवाखाने होते का? दवाखाने नव्हते. आता तुमचं आमचं बोलतो हं? पवित्र एकूण पावना तो देश, 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 पवित्रत्य कुळ पावनत्व दस, तेथे हरीचे दास जन्म घेती. बघा ही नदी गोड्या पाण्याची आहे. मायबाप चिंतनाकडे ही नदी गोड्या पाण्याची आहे, पण तिथली नदी भयानक आहे. ती नदी बघा मलमूत्राची आहे, हाडा मासाची आहे, पोवा रक्ताची नदी आहे. बघा तिच्यामध्ये अनेक कृमी कीटक आहेत. आता एखादा व्यक्ती सांगेल बाबा तुम्ही पाहायला गेलते का? हा आम्ही गेलतो सुरगाणीच्या गाढव चोटीवर. विठ्ठल गाढव चोट माहित आहे ना सुरगाण्याची? बाबा तुमच्या गावाची शेजारी आहे ना, तिथं जवळपास 30-40 प्रवचन झाले. विठ्ठल तिकडे जायचं नाही, ही नदीचं बघायचं आहे वरचं. आणि त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. त्या नदीच्या पात्रावर एक कामधेनू नावाची गाय आहे. मायबाप बघा तसं बाबाने बघा वस्त्रदान केलं, भूदान केलं, गोदान केलं, अन्नदान केलं. बघा आहे की नाही? त्या ठिकाणी मूर्ती लोकात तुम्ही मी आलो ना बाबा, काहीतरी दान करा, काहीतरी दान करा. बघा दान केल्यानंतर बघा त्या नदीमध्ये बघा शास्त्र सांगतं तिथं कामधेनू नावाची गाय आहे ना, तर पूर्वीच्या काळी बघा लोक गोदान करायचे, म्हणजे गायीला दान करायचे. आणि ती गाय तिथं आहे आणि त्या गायी नदी पात्रावरती आहे. आणि नदी पात्रावर असताना बघा आता इकडे किती दिवस झाले चिंतनाकडे या, इकडे झाले 41 दिवस. किती दिवस झाले? 28 अधिक 13 किती झाले दिवस? 41 दिवस. आता पुढचा प्रवास नदीचा चालू आहे. कशाचा? वैतरणीचा प्रवास चालू आहे. त्याच्यामध्ये 4 महल लागतात. 4 आपल्याला तिकडे जायचं नाही, 4 महल लागतात. पण बघा ज्या इथं बघा इथं आपला तुमचा आमचा जन्म झाला ना, तेथे हरीचे दास जन्म घेते. आता तुमचा आमचा जन्म झाला ना अभंगाकडे या, चिंतनाकडे या, तुमचा आमचा जन्म झाला ना, तर मग इथं मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर काहीतरी दान धर्म करा. आता जर तुम्ही दान धर्म केलं, आता जुनी माणसं बघा गोदान करायची म्हणजे गाय दान करायची. आताची माणसं गाय दान करतात का? आताची माणसं गाय दान करत नाही. होती तेही विकून दिली आणि आता नवीन घेतला त्या कमलाकर महाराज ट्रॅक्टर. मी वास्तुशांती करायला गेलतो, वास्तुशांती करायला गेलतो ना, गावाचं नाव नाही सांगत. गावच्या पाटलांनी 7.5 लाखाचं वसंत बाबा ट्रॅक्टर घेतलं. किती? 7.5 लाखाचं. तुम्ही माझ्या बरोबर फिरता, ते गावचं नाव सांगत नाही मी.
तर तिथं फक्त दोनच बैलाच्या जोड्या आहेत. एक बैलाची रामाबाबा जोडी आहे आणि एक दोबडाची जोडी आहे. हेल्याची जेव्हा गावचा पाटील ना, आता शास्त्र सांगतं कोपला हा पाटील गावाचे हे लोक. बाबा कधी कधी असा कोप होतो ना, ते बोलू नये विषय, पण चिंतनात आला. बघा गावचा पाटील होणं ही साधी गोष्ट नाही आहे. बघा गावच्या लोकांनी जे पाप क्रम केलं ते पाटलाला भोगावं लागतं. हं? कोणाला? पाटलाला. ऐका, चिंतनातून सांगतो. आता देशाचा राजा होणंही चेष्ट नाही. या देशाच्या नगरीतल्या लोकांनी जे पाप केलं ते देशाच्या राजाला भोगावं लागतं. कोणाला? देशाच्या राजाला भोगावं लागतं. आता बघा, लाभो संतती संपदा बहुतुमा लाभो तई सद्गुण. आम्ही लग्न लावाय नाही, पण तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपण एवढे बाबा आतुर झाले राहतो ना, आतुर माळ टाकायला. कोणती? तुळशीची नाही, ही दुसरी माळ. आली लग्न घटी समीप है ना काहीतरी नवरा. या ठिकाणी आपण आतुर होतो की नाही, मग तो बघा आणा लागतो पाठीमाग. काय लागतो? त्या दिवसापासून. मग हे बायकोनी केलेलं पाप कुणाला भोगायला लागतात? नवऱ्याला भोगायला लागतात. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावी पुराणी विचारुनी. उद्या पुराणात घुसान पुराणाला विचारा. विठ्ठल अशी आपली सांगड असताना बाबा ती कामधेनू. बघा त्या काळी गायी जर आपण दान केला तर त्या गायीच्या शेपटाच्या सायनी 59 दिवसाचा प्रवास. बघा आता त्या वास्तुशांतीकडे या, त्या अपुरं ठेवत नाही. गावच्या पाटलाची वास्तुशांती मला करायची होती. मी सांगितलं ताई उद्या वास्तुशांती आहे, थोडस शेण घेऊन ये. तुझी फरशीचं घर आहे पण मला शेण लागेल. फरशीचं घर आहे ना तुझं, शेण लागेल. चालेल बुवा. ज्या ठिकाणी अति गरीब बाई होती त्या ठिकाणी फक्त एक बैलाची जोड होती आणि बैलाची जोड असताना बघा त्या घरी गेल्यानंतर बघा अगोदरच त्यांचा कट्टर विरोध. पण गेल्यानंतर बघा गरीब माणूस, तो गरीब माणूस, पाटलीनबाई आले, खुर्ची दिली, खुर्चीवर पाटलीनबाई बसली. काहीतरी बाब काम आहे. गरीब बाईंनी सांगितलं नाही बाई पैसे असेल तर माझ्याकडे पैसे नाही, दुसरं काम कोणतं होईल. बाई पैसे नको पाहिजे. मग त्यांनी सांगितलं मला उद्या वास्तुशांती करायची आहे तर मला थोडं शेण पाहिजे. त्या गरीब बाईंनी सांगितलं पाटलीन बाई मी असं ऐकलंय तुमच्या पाटलांनी 7.5 लाखाचं ट्रॅक्टर आणलंय. किती? बाबाच्या डोक्यात आलं ना, योगीराज बाबाच्या डोक्यात आलं ना विषय. हा 7.5 लाखाचं ट्रॅक्टर आणलंय. ते जर हागलं तर अतिउत्तम. विठाला ते ट्रॅक्टर हागलं तर अतिउत्तम आहे का नाही. आणि हे आपलं गुराचा काय उपयोग आहे? ते काय चारा खातंय. काय खातंय? चारा. आता डिझेल किती महाग? 100 रुपये लिटर. असं ना कमलाकर महाराज. सकाळी जर म्हणजे विषय हे आहे तर विषय ते त्याचा झाला ना, नारायण ना आवडे जन धन माता पिता. तिकडं आपल्याला जायचं नाही माय बाप. बघा 59 दिवसाचा हा प्रवास चालू होतो आणि चालू होत असताना बघा हा प्रवास 59 दिवसाचा होतो. आता घरामध्ये मी पुरावा दिला. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचे हरिक वाटे देवा. चिंतनाकडे या. बघा 59 हा दिवसाचा प्रवास आणि हा 41 दिवसाचा प्रवास. किती दिवस झाले? 100 दिवस झाले ना पूर्ण. आता 100 दिवस झाले. आता 100 दिवस होत असताना बघा पांगुळ मध्ये जा. अल्प आयुष्ये मानव
12 तासाची रात्र आहे, 12 तासाचा दिवस आहे, 24 तास झाले की नाही. मध्ये बालत्व, पिढ्या रोग, क्षय, शत गणिल येते म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. आता कोणाला 100 वर्षाचं आयुष्य आहे का? आहे का 100 वर्षाचं आयुष्य? आहे. माझ्या रामदास बाबाच्या आईचं बघा, मातोश्रीचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. जास्त असेल ना खबाय बाबा? जास्त असेल. माझ्या अल्पशा बुद्धीनुसार जास्त असेल. चला, 100 वर्षाचं आयुष्य जगत असताना मायबाप कसं जगावं? आयुष्य जगत असताना बघा, आता ते 59 दिवस आणि हे 41 दिवस, 100 दिवस झाले. 100 दिवसानंतर बघा, ही फाईल आपली कोर्टात दाखल होते. कुठल्या? सुरगाणीच्या. ही फाईल आता बघा कोर्टात दाखल होते. ह्या कोर्टात भरपूर वकील आहेत. ह्या कोर्टात भरपूर वकील आहेत, पण वरच्या कोर्टात एकच वकील आहे आणि त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त आणि तिथला न्यायाधीश एकच आहे. त्या न्यायाधीशाचं नाव आहे धर्मराजा. काय नाव आहे? धर्मराजा. बघा, आता ही कोर्टात फाईल दाखल झाली. दाखल झाल्यानंतर बघा क्रिया काय होते. 265 दिवस ही केस चालते. किती दिवस? 265. आता 265 दिवस आणि हे 100 दिवस, किती दिवस झाले? किती दिवस झाले? 365. आता 365 दिवस झाल्यानंतर आपल्याला आयुष्य किती आहे? आपल्याला आयुष्य किती आहे ते महाराज अभंगाच्या प्रथम पद्यात सांगतात. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा झाल्यानंतर बघा त्या आत्म्याचा प्रवास चालू आहे आणि 365 दिवस झाल्यानंतर बघा माझं गरुड पुराण सांगते बाबा, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे.